आमची आज साक्री नगर पंचायतीची आज अविश्वास ठरावाची आज मीटिंग होती। तर त्या निवडणुकीसाठी अविश्वास ठरावाचं आज त्या ठिकाणी निवडणूक होती। तर त्या निवडणुकीसाठी पीठासन अधिकारी जे आपले प्रांत साहेब आहेत यांची निवडणूक केली गेलेली होती। आज 11 वाजता साक्री नगर पंचायतीमध्ये येणं अपेक्षित होतं, परंतु 11 वाजून 20 मिनिटं झाले, 25 मिनिटं झाले, तोपर्यंत पीठासीन अधिकारी त्या ठिकाणी हजर नव्हते। त्याच्यानंतर मग आम्ही सगळीकडे चौकशी करायला सुरुवात केली। तर त्यावेळेस असं समजलं की ज्यावेळेस आम्ही 11:30 वाजता मी कलेक्टर मॅडमांना फोन केला, तर 11:30 वाजता कलेक्टर मॅडम म्हणतात की पोचले नाही, कुठे गेले, करते तपास, विचारते। अशा पद्धतीने त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं। म्हणजे बघा, या ठिकाणी पीठासीन अधिकारी आज या ठिकाणी गैरहजर आहेत, हे त्यांचे मनमानी चालू आहे का? म्हणजे जी निवडणूक आज आहे ही केवळ म्हणजे काय या ठिकाणी काही खेळ लावला आहे का? म्हणजे या किती गांभीर्य आहे अविश्वास ठरावाची निवडणूक, हे किती गांभीर्य आहे हे आजच्या ह्या दिवसभराच्या याच्यावरून लक्षात येतंय। सरळ या ठिकाणी प्रशासनाला हे सगळं माहिती असताना सुद्धा केवळ कोणाच्या तरी दबावाखाली आजची ही निवडणूक त्यांनी मुद्दामून आतापर्यंत त्यांनी टाळाटाळ करत आतापर्यंत ते इथं सुद्धा मी जवळपास 4 तासापासून मी इथं कलेक्टर ऑफिसमध्ये बसलेली आहे। मी आहे, आपले जिल्हा प्रमुख सतीश तात्या आहेत, हिलाल अण्णा आहेत, आमचे सर्व कार्यकर्ते देखील या ठिकाणी आहेत। तर अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी कलेक्टर मॅडमांना विचारणा करण्यासाठी आल्यावर सुद्धा कलेक्टर मॅडमांना आमच्याशी भेटायला, आमच्याशी चर्चा करायला, बोलायला त्यांना वेळ नाही। अंटी चंबरमध्ये जाऊन बसले आहेत, लोकप्रतिनिधीची किती या ठिकाणी दखल घेत आहेत हे याच्यावरनं दिसून येतंय। आणि आजची जी निवडणूक आहे हे निवडणुकीचं किती गांभीर्य आहे हे याच्यावरनं लक्षात येतंय। कलेक्टर मॅडम म्हणताय की मला माहिती नाही हे असं झालंय। आम्हाला मान्य नसेल तर आम्ही याच ठिकाणी जोपर्यंत पुढचा निवडणुकीचं तातडीने त्यांनी आज जर नसेल तर आज रात्रीपर्यंत किंवा उद्याच्या दिवसापर्यंत त्यांनी तातडीने ही सभा बोलवावी आणि त्याच्यावर उद्याच्या उद्या त्यांनी निर्णय घ्यावा। या सर्व घटनाक्रमाला घेतली तर तुमचा निर्णय काय? आम्ही त्याच्यात बघू, आता सर्व कार्यकर्ते आणि सगळे आम्ही बसू। वास्तविक याच्यात तर राजकारणाचं काही हे नाहीये। बघा, जिल्हाधिकाऱ्यांनी पण तुम्हाला दाद दिलेली नाहीये, त्याच्यानंतर तक्रार काहीच करणार म्हणजे ही जी वस्तुस्थिती आहे याच्यात वरती जे काही अधिकाऱ्यांपर्यंत किंवा मुख्यमंत्र्यांपर्यंत काहीतरी चुकीची माहिती दिली गेलेली आहे। इथून जी माहिती दिली गेली ही चुकीची माहिती आहे। वास्तविक तसं इथं काही नाही, पक्षाचा कुठलाही या ठिकाणी लॉस होत नाहीये किंवा पक्षाचा दुसरा उमेदवारही बदलत नाहीये, अध्यक्ष बदलत नाहीये। मागच्या वेळेस बीजेपीचेच अध्यक्ष होते, आताही बीजेपीचेच अध्यक्ष बसणार आहेत, फक्त व्यक्ती बदलणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।